11th ॲडमिशनची जी प्रोसेस आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे पार्ट 1 हे सुरू झालेलं आहे। तर विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात व आपले डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करून ऑनलाईन व्हेरिफिकेशनचं ऑप्शन आहे ते व्हेरिफिकेशन करू शकतात। सध्या कॉलेजचे नाव टाकायचे ऑप्शन आलेलं नाही आहे, परंतु संपूर्ण जो टाइम टेबल आहे हा सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। तो पूर्ण जो ॲडमिशन शेड्यूल असणार आहे तो कसा असणार आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि विद्यार्थ्यांनी घाई करू नका, फॉर्म भरण्याची घाई करायची नाही आहे, लास्ट डेट यायची आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाई करू नका, चुका करू नका। ची आज लास्ट डेट नाही आहे, फॉर्म जस्ट सुरू झालेले आहे, वेट करा। प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता, म्हणजे तुमचे एकही चूक होणार नाही व तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकते। जर तुम्ही चुका करत असाल आणि घाई करत असाल तर तुम्हाला सर्व चुका होतील आणि तुम्हाला कॉलेजेस वगैरे मिळणार नाही। अशा प्रकारे खूप साऱ्या यामध्ये गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्ही वेट करा, प्रॉपर व्हिडिओ बघा, प्रॉपर व्हिडिओ बघून तुमचे रजिस्ट्रेशन करा आणि त्यानंतरच तुम्ही यासाठी अप्लाय करा। फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका, कारण आपल्याकडे भरपूर वेळ आहे, अजून जस्ट फॉर्म सुरू झालेले आहे, अजून लास्ट डेट सुद्धा दिलेली नाही आहे। तर ॲडमिशन शेड्यूलमध्ये आपण ॲडमिशन शेड्यूल बघू शकतो। तर बघा अशा प्रकारे जे ॲडमिशन शेड्यूल आहे 11th ॲडमिशनचे हे ओपन करून दिलेले, यामध्ये सर्व डिव्हिजन दिलेले आहे, यामध्ये बघू शकता तुम्ही 2024-25 ची ॲडमिशन प्रोसेस आहे। यामध्ये बघा जे मॉक रजिस्ट्रेशन होतं हे आपण 22 ते 23 मे मध्ये बघितलेला आहे, याचा व्हिडिओ सुद्धा बघितला आहे, भरपूर विद्यार्थ्यांनी डेमो रजिस्ट्रेशन करून सुद्धा बघितलेलं आहे। आणि त्यानंतर आता जी प्रोसेस सुरू झालेली आहे, जे भाग 1 म्हणजे पार्ट 1 तो सुद्धा सुरू करून दिलेला आहे आज म्हणजे 24 तारखेला। तर बघा ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन पार्ट 1 हे 24 मे 2024 पासून सुरू झालेलं आहे आणि यामध्ये फॉर्म 1 व्हेरिफिकेशन सुद्धा 24 तारखेपासून सुरू झाला आहे। म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरणार ते ऑनलाईन डॉक्युमेंट जे अपलोड करणार तो फॉर्म तुमचा व्हेरीफाय होणार, जे स्कूल तुम्ही फॉर्ममध्ये सिलेक्ट करणार ते स्कूल तुमचं म्हणजे जे स्कूल असेल किंवा कॉलेज असेल ते तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणार। तर अशा प्रकारे पार्ट 1 सुरू झाला आहे आणि यामध्ये कॉलेजचे जे रजिस्ट्रेशन आहे हे कॉलेजसाठी दिलेलं आहे, हे आपल्यासाठी नाही आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न येतीलच की आम्ही आमच्या कॉलेजचे नाव कधी टाकू, म्हणजे पार्ट 2चा फॉर्म कधी भरायचा। तर बघा कॅप राऊंडचा जो फॉर्म असणार आहे हा 10वीचा निकाल लागल्यानंतर सुरू होणार आहे आणि 10वीचा निकाल लागल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सुरू होणार नाही आहे, काही 8 दिवस 5 दिवस 10 दिवसानंतर सुरू होणार आहे। त्याबद्दलची सुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे 11 साठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार। तर अशा प्रकारे ह्या पूर्ण फेऱ्या असणार आहे, कॅप 1 कॅप 2 कॅप 3 आणि जेही समोर अपडेट येईल त्या तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देणार। म्हणजे पार्ट 1 चे फॉर्म सुरू झालेले आहे 24 तारखेपासून, परंतु विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की घाई करू नका, शांततेनं फॉर्म भरा। आजच फॉर्म भरला पाहिजे असे नाही आहे, वेळ आहे, शांततेनं फॉर्म बघा, व्हिडिओ बघा, व्हिडिओ थोड्या वेळामध्ये तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल, त्या प्रकारे तुम्ही फॉर्म भरा, चुका होऊ देऊ नका आणि तुमचे जे ॲडमिशन आहे सक्सेसफुल होऊ द्या। तर 11 साठी ज्याही पुढील अपडेट येईल व जो प्रॉपर व्हिडिओ आहे तो थोड्या वेळामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे व 11च्या सर्व अपडेट आणि ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांमध्ये शेअर करा।